धावा सुंदर गोलंदाजी शेवटचा चेंडू बाबू 18 दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली 18 बाबू 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 असरलाय तुला बरं घाई करू नको बोललो राहुल जेवढ गेलं ना काढून गेल काय करू नको हो सावकाश खालून गेल राजेश आपल्या संघासाठी काय करतात मस्त एक झाले बॅटिंग बॅटिंग आता ते दोन एक एक 25 बाहून टाकून घ्यायला पाहिजे ते बाहून टाकून घ्यायला पाहिजे ते 4/4 बरोबर 4 चेंडू 10 धावांचा गेम सुंदर गोलंदाजी एक धाव मुक्ती करणे धाव संख्या झालेली आहे 30 शेवटचा चेंडू हो एक 7 चेंडूंमध्ये 9 धावांचं आव्हान स्वराज 11 यांना अरे चेंडू प्रवीण यांचा राजेश यांच्यासाठी आणि निश्चितच हा विकेट आहे दूर है घर धाव संख्या झाली 30 शेवटच्या षटकामध्ये 9 धावांची आवश्यकता दुसरा आणि चौथं षटक घेऊन गोलंदाजीचे प्रदर्शन चेंडूचं 9 धावांचं आव्हान तीन चेंडूंमध्ये 8 धावा निश्चितच 2 चौका इंग्लिश मारतील माहितीच आहे वाईटचा इशारा धाव संख्या झाली 32 तीन चेंडूंमध्ये 7 धावांचं आव्हान फोरगिरी पहिली ते 4 गेले होते 7 पहिले 7 होत नाही एक बॉल नॉट घे फक्त आता जिंकले होते बॅटिंग नाही केली बॅटिंग आधी बॉल लागले ना अनुकर तुमच्यावर आमचा हाय विश्वास तीन चेंडूंमध्ये 7 धावांचं आव्हान दोन पंचांचा निर्णय 2 धावा धाव संख्या 8 धाव संख्या
बॉल हरले खेळून घेऊ त्याला. अरे तू टायमर लावलायस काय? नाही. तर मित्रांनो मॅच संपलेल्या जाता. काच लावलीस का? ती निघाली होती अलगच. श्री मोर्या मित्रमंडळ यांच्यातर्फे क्रिकेटचे संघ आयोजित करण्यात आले होते. या संघामध्ये घेतलेल्या सर्व क्रिकेटर प्लेयर यांनी चांगल्यारित्या उत्कृष्टरित्या आपला खेळ या मैदानी दाखवला. त्या सर्व क्रिकेटरांचं मनापासून आभार. आपली टीम, आपली एकता, एका मुठीने आपण कोणतीही कामगिरी जी करतो ते शिकावं म्हणजे ते क्रिकेट खेळ. या क्रिकेट मधून खूप काही शिकण्यासारखं असतं. आपण जोपर्यंत संघ निर्माण होत नाही तोपर्यंत खेळ पूर्णतः येत नाही, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आज या ठिकाणी श्री मोर्या मित्र मंडळाने या ठिकाणी जे संघ आयोजित केले होते त्या संघासाठी ज्या देणगीदारांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं, मोलाचं देणगी रूपात किंवा पैसे रूपात किंवा सामान रूपात ज्याने आम्हाला मदत केली त्या सर्व देणगीदारांचे मनापासून श्री मोर्या मंडळातर्फे मनापासून त्यांचे आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आजच्या या संघासाठी खूप जणांनी आम्हाला छोट्या मोठ्या गोष्टीतून सहकार्य केलं. मी सर्वांचं नाव घ्यायला थोडा वेळ जाईल. आपल्याला मोलाचे जे सहकार्य केलंय ते आम्हाला सकाळी आम्हाला नाश्ता पुरवला, तो आम्हाला गुरव काकांनी पुरवला. त्याच्यानंतर चहाच्या वस्तूपासून पाण्यापासून सर्व इथे वस्तू लागणार आहेत ते आम्हाला निलेश मांजरेकर यांनी सहकार्य केलं. त्यांचं सर्वात प्रत्येकाने 1, 2, 5, 10 रुपयाची मदत करून 100, 200, 500, 1000 या रूपात पैशा रूपात ज्याने आम्हाला मदत केली त्यांचंही सर्वांनी मोठ्या तालामध्ये तालावाजून त्यांचं स्वागत करायचं. तसेच काही स्वखुशीने वरती दुकानावर जाऊन आम्हाला थंडाची सोय केली त्याही व्यक्तींना, त्याही देणगीदारांना त्यांचंही मनापासून मोठ्या टाळ्याच्या गजरात स्वागत. आज हा खेळ क्रिकेट संघ, या क्रिकेट संघासाठी जे मोलाचे सहकार्य झाले आहे, मोठ्या प्रमाणात जो रक्कम लागते किंवा वस्तू लागते ती मोठी रक्कम जी द्यायचं सहकार्य केलंय अशा व्यक्तींचं आपण नाव घेणं खूप गरजेचं असतं. त्यांना सांगणं, लोकांना समजून सांगणं की अशा लोकांनी आम्हाला दिलंय हे लोकांसमोर ठेवणं हे गरजेचं असतं. आता या क्रिकेटसाठी आपल्याला 2 ट्रॉफ्या, एक म्हणजे प्रथम ट्रॉफी आणि दुसरी म्हणजे दुसरी ट्रॉफी, ह्याही आम्हाला देणगी रूपात देणगीदारांनी आम्हाला दिले. त्या देणगीदारांची नावं अशी आहेत. सर्वांनी पुढे येऊन आम्हाला सहकार्य करत आहे.
आज या क्रिकेट संघामध्ये क्रिकेट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने जमा झालेले लोकांचे इथं मनापासून आभार। आज मला वाटतं मैदान छोटं पडलं असेल, 1.5 ते 2 लाखाच्या वर इथं आम्हाला बघणारे प्रेक्षक जे इथे आले त्यांचंही मनापासून स्वागत, मनापासून त्यांचे आभार। असंच आम्हाला आमच्या मॅच बघून आम्हाला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद। आज या क्रिकेटसाठी जे आम्हाला ट्रॉफी रूपात देणगी दिली आहे ती तृतीय ट्रॉफी 2 नंबरची जी ट्रॉफी आहे ती आम्हाला सौजन्य श्री संदीप जाधव यांच्यातर्फे आम्हाला ही ट्रॉफी देण्यात आली। त्यांचे मोठ्या जोरदार तालीमध्ये संदीप जाधव जर का असतील इथे असतील तर त्यांनी उपस्थित आहे। संडी प्लीज कम। अतिसुंदर संदीप जाधव तुमचा श्री मोठ्या मित्रमंडळातर्फे मनापासून आभार। असंच आम्हाला नेहमी सहकार्य कराल यात काही शंका नाही। आता जे सहकार्य करा ते मोलाचं सहकार्य आहे, ते तुम्ही आम्हाला न विसरण्यासारखं आहे। असंच तुम्ही सहकार्य करत राहाल किंवा आम्हाला आशीर्वाद द्याल हीच अपेक्षा। पुन्हा एकदा तुमचं या श्री मोठ्या मित्रमंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत। तसेच आज या ठिकाणी जे प्रथम ट्रॉफी आहे, प्रथम चषक आहे, मानाचा चषक आहे, तो मानाचा चषक देण्याचं देणगीदाराचं काम ज्या देणगीदाराने केलंय त्या देणगीदारांचं नाव त्या देणगीदारांचं नाव सौजन्य श्री आमचे सन्माननीय आमच्या ग्रुपचे आमच्या मंडळाचे सौजन्य सन्माननीय आम्हाला बरीच वर्ष आमचं रक्षण आमचं भार सांभाळून आम्हाला शेखर पाटील श्री शेखर पाटील यांचा सर्वांनी जोरदार आज या ठिकाणी जे आम्हाला ह्या मोठ्या ट्रॉफीच्या रूपात ज्याने आम्हाला खरोखरच मनापासून पाठपुढचा न विचार करता आम्हाला या मोठ्या संख्येच्या मोठ्या पैसे रुपयांची आम्हाला जी ट्रॉफी दिली त्या ट्रॉफीचं आम्ही आभार मानावे एवढे कमी वाटतात। शेखर पाटील तुम्ही आम्हाला नेहमी सहकार्य करतात, त्या सहकार्याचं मोल आम्हाला न विसरण्यासारखं आहे। तुम्ही असंच नेहमी सहकार्य कराल यात काही शंका नाही। परत एकदा मंडळातर्फे मनापासून आभार आणि सगळ्यांनी परत एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे श्री शेखर पाटील यांचं। खूपच उशीर झाला आहे, आपण जे काय असेल आता आपण थोडक्यात आवरायला काय हरकत नाही। आतापर्यंत जो क्रिकेट आपण खेळ खेळला हा सर्वांनी उत्कृष्ट पद्धतीने खेळला। खरोखर सगळ्यांचं मनापासून आभार, सगळ्यांचं आभार मानावं थोडं कमीच आहे। मस्त खेळले सगळेजण, कोणालाही दुखापत न करता, कोणाही राग न ठेवता सगळ्यांनी शांत डोक्याने आजचा खेळ खेळला। असेच तुम्ही ज्यापर्यंत तुमचा जमिनीवर पाय आहे, ज्यापर्यंत तुमचा क्रिकेट संघ हृदयात आहे तोपर्यंत तुम्ही असंच खेळले पाहिजे। कोणावर खेळला एक दिवस खेळला जातो, दुसऱ्या दिवशी सर्व राग हा सर्व नाहीसा करून असंच आपण जे आतापर्यंत शांत पद्धतीने खेळला तसंच तुम्ही त्याच्या पुढे खेळाल अशी आशा व्यक्त करतो। सर्वांना परत एकदा मनापासून धन्यवाद देतो। आता आपण या आतापर्यंत आपण हे सगळं खेळ खेळला, क्रिकेट खेळला, निर्णय घेतले होते। त्या निर्णयामध्ये 2 ट्रॉफी वेगळ्या काढायच्या होत्या, त्यामध्ये उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज असे
2 प्लेअर निवडायचे होते. ते प्लेअर निवडताना आजचा खरोखरच काही जे बॉलर आहेत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली, बॅटिंग केलं, टिपून घेतलंय. ते टिपत असताना उत्कृष्ट गोलंदाज ज्या व्यक्तीचं नाव घेतलं पंचाने, त्या व्यक्तीचं नाव आपण आता आपल्याला पुष्पगुच्छ नाही पण ट्रॉफीच्या रूपात त्यांना आम्ही त्यांचा स्वागत करणार आहोत. त्याला ट्रॉफी देऊन मान सन्मान देणार आहोत. त्या उत्कृष्ट गोलंदाजाचं नाव आहे राहुल गुरव. राहुल गुरव यांना ट्रॉफी व सन्मानचिन्ह मेडल देऊन त्यांचा मान सन्मान करत आहोत. तो मान सन्मान करतील ते आतापर्यंत आम्हाला बऱ्यापैकी सगळ्यांना सहकार्य करत राहतात. ते म्हणजे आपण आता नावं बरीच आहेत, कोणाचं नाव घेता येणार नाही. खरं तर आम्हाला आता सहकार्य केलं होतं, एक गुरव काकाने दिलं केलं होतं. बऱ्याच वेळेला आम्हाला छोट्या मोठ्या गोष्टीला मैदान करताना किंवा इतर गोष्टीसाठी आम्हाला मदत करत असतात. ते आता नाही आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त आपल्याला आता त्यांच्यानंतर आम्हाला शिगवण काका सुद्धा बऱ्यापैकी मदत करतात. इकडे बघ रे राहुल, इकडे ये, फोटो काढणार इकडे या. इकडे 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 ट्रॉफी दे आता. गौरव काकी तुमचा बोलला फोटो तिकडे आरती चालू आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. यात काही शंका नाही की असंच पुढे जाता आम्हा सर्वांचा तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तू कामगिरी केली. श्री मोरे मंडळाच्या या मॅचच्या ठिकाणी ज्याने उत्कृष्ट फलंदाजी केले, चांगल्या पद्धतीची कामगिरी केली, त्या फलंदाजाचं नाव आहे गौतम गुरव. यांना सुद्धा आपण ट्रॉफी व मेडल देऊन त्यांचा सन्मान करत आहोत. प्रथम गुरवने उत्कृष्ट फलंदाजी करून त्यांच्या टीमला जिंकून दिले, पहिल्या क्रमांकावर आणून दिले. असे प्रथम गुरव यांचा मोरे मंडळ तर्फे मनापासून आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्यांना सन्मान चिन्ह देखील इथे आता आम्ही सर्व लहान गट आहोत. आम्हाला कोणाचा एकमेकाचं नाव घेता येत नाही. आमच्या इथे आम्हाला जे मॅच बघण्यासाठी मोठ्या आतुरतेने आलेले वयस्कर म्हणजे आमचे गोगावले काका हे आले तिथे आम्हाला. गोगावले बाबा तुम्ही याल आणि उत्कृष्ट फलंदाजाला तुम्ही चांगला आशीर्वाद द्या. असाच पुढे यापुढे तो खेळत राहील असा आशीर्वाद गोगावले काका धन्यवाद. तुम्ही आला आम्हाला सन्मान दिला. धन्यवाद गोगावले काका. असं तुम्ही याला आम्हाला सहकार्य करा. मटन आला कुठं कोणाचा आहे ना. हा संध्याकाळची सोय आजच्या या आपल्या मॅचसाठी ज्यांनी मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य केलं, सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला मदत कार्य केलं, लाईटीपासून आम्हाला कधी न विचार करता आमचं सामान ठेवण्यापर्यंत त्यांनी आम्हाला पोचपावती दिली. ते म्हणजे आमचे निलेश मांजरेकर यांचा जेवढा आभार मानावा तेवढा छोटा आहे. त्यांनी खरोखरच आम्हाला कोणतीही कामे न देता त्याने आम्हाला मोठ्या संख्येने पाणी पुरवठा केला. आपलं तसंच बऱ्याच गोष्टी त्याने आम्हाला देऊन सहकार्य केलंय. छोट्या मोठ्या सगळ्यांनी दिला. सगळ्यांचा मनापासून आभार. पण निलेश मांजरेकर यांना न विसरण्याचा विषय आहे. त्याने असंच आम्हाला प्रत्येक वेळेला सहकार्य करते. निलेश मांजरेकर याने संदीप जाधव घालून त्यांना सन्मानित करायचं आहे. अरे मद्रास कट
अरे जबरदस्त संदीप जाधव यांचं स्वागत करायचं आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे संदीप जाधव. ट्रॉफी त्याला सन्मान चिन्ह द्या. हे सांडे इकडे बघ सांडे. 2.5 लाखाच्या वर प्रेक्षकांची उपस्थिती होती. त्या प्रेक्षकांचे सुद्धा मनापासून आभार. पर्व चौथ्या वर्षी ही मॅच ठेवले आणि ही मॅच ठेवत असताना चौथ्या वर्षी सुद्धा सर्वांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य करून काहीही भांडण न करता सगळ्यांना एकमेकाला सहकार्य करून चांगल्या पद्धतीने मॅच खेळवल्या. त्या सर्व क्रिकेटर श्री मोरे मंडळाचे माझ्यातर्फे सगळ्यांचं मनापासून आभार. असंच तुम्ही सर्वांनी सर्वांना मानाचा मुद्रा, सर्वांना धन्यवाद. अजून एक गोष्ट सांगायची राहिली ती सांगत असताना या चौथं वर्ष काढत असताना सुद्धा टीम मालक रवींद्रवीर यांनी छोट्या मोठ्या बाबी घेऊन इथून गेले. स्वाधीन केले, त्याच्या नावे केले. जसं त्याचं नाव तसंच ते प्रथम टॉपी घेण्याचं काम केलं. त्या प्रथम टॉपीसाठी जीवदानी 11 या टीमचं नाव, त्या टीमचं नाव त्याने रोशन केलं. प्रथम रोशन केले त्या टीमला आमच्या सर्वांना मेडल घालायचं आहे. श्री मोर्या क्रिकेट श्री मोर्या क्रिकेट सर्व विजेत्यांचे मनापासून आभार. असाच तुम्ही सर्वजण जिंकत राहाल, असंच तुमची कामगिरी नेहमी करत राहाल. आज ही मोठी ट्रॉफी, सगळ्यात मोठी ट्रॉफी, प्रथम ट्रॉफी ज्या व्यक्तीने आम्हाला ट्रॉफी देण्याचं काम केलं, सहकार्य करण्याचं काम केलं. सर्वांनी कुठेही जायचं नाही. आजची सर्वात मोठी ट्रॉफी गोल्ड मेडल भेटला. सहकार्य म्हणजे आमच्या कार्यकर्ते शेखर पाटील यांनी आम्हाला यांचा परत एकदा मनापासून त्यांचं कॅप्टन प्रथम यांनी ट्रॉफी स्वीकारण्याकडे पुढे जायचं आहे. एक कोण आहे अजून? आता संदीपाला मानकरी द्या, पहिली ट्रॉफी द्या, संदीपाला मानकरी द्या. ह्या तुमच्या कामगिरीचं मोल आहे हे सर्वांनी लक्षात घ्या. तुम्ही असंच चांगल्या पद्धतीने काम करत राहाल तर तुम्हाला असेच मेडल आणि अशा ट्रॉफी मिळत राहतील आणि तुम्ही काम कराल यात काही शंका नाही. आता आपण महत्वाची जी ट्रॉफी देणार आहोत प्रथम क्रमांकाची, ही आपल्याला जी ट्रॉफी दिली ते म्हणजे आमचे शेखर पाटील. त्यांचं परत एकदा आपण सर्वांनी जोरदार शेखर पाटील यांनी ट्रॉफी देण्यासाठी पुढे यायचं. तसंच आम्हाला नेहमी ज्या मोठ्या पद्धतीने आम्हाला मदत कार्य करत असतात ते म्हणजे आमचे अरुण राजपकर, त्यांनी ट्रॉफी देण्यासाठी पुढे यायचं. तसेच आणि आमच्या टीम क्रिकेटच्या सामर्थ्याचे अमोल शिकवण त्यांनी पुढे यायचं आहे. रवींद्रवीर यांनी पुढे यायचं आहे. संदीप साहेब यांनी पण पुढे यायचं आहे. संदीप वीर साहेब इकडे बघा, सगळ्यांनी
दादा हे पुढे जा ना, पुढे जा दादा. हे थांब. फर्स्ट विनर. तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे ते इथं मस्त चालू कार्यक्रम.